हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांत. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षातला पहिला सण आहे आणि आमच्या अक्काची बडबड चालू आहे. तर सर्वजण रेडी झालोत. आम्ही चालत आळंदीला औषध देण्यासाठी. तर चला आता तुम्हाला पुढे पुढे दिसेल कसं काय. मीना, अक्का, तिकडे आणि मऊ आले तर आम्ही चालत आता ओला बुक करून. तर चला दुसरा त्यांनीच घेतली. आत्ता सर्व आम्ही ओलानी चाललेलो आहोत आळंदीला. मला तुम्ही दोघी आपण नाही नाही खूप जास्त थोडंफार छान दिसत. हा जन्मजन्मी आता दुर्गा इकडे इकडे खाली वाक्य खाली माझ्या आशीर्वाद डबल डबल तू मला जे पाहिजे ती इच्छा पूर्ण होऊ दे. है ना अक्का? चल चला दोघीलाच वळायचं. चला आता औषध देऊन झाल्याच्या नंतर तिथे हा प्रसाद भेटत होता, खिचडी. तर आम्ही घेतला तो, कारण की सकाळपासून उपवास होता, खूप ऊन आणि भूक पण खूप लागलेली. तर त्याच्यामध्ये तिथेच थोडा खाल्ला. आम्ही घरून निघताना काही रील्स पण काढायचा प्रयत्न केला आणि त्या रील्स माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे. तर तुम्हाला माझा ID माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. छान रील आहे, म्हणजे ओसाला जाण्याच्या अगोदर आपण कसे असतो आणि नंतर कसे हे त्यासाठी. ग तू फक्त पैसे तिकडून दे पाठवून मला. खिचडी खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही घरी निघालो. पण म्हटलं अजून पण भूक होती, तर म्हटलं भजी वडापाव काहीतरी खावं, कारण घरी जायला पण टाईम लागणार होता आणि घरी जाऊन स्वयंपाक बनवायला पण टाईम झाला असता खूपच. तर त्याच्यासाठी थोडंसं खात होतो. आणि जेवताना आम्हाला तसं एक माणूस दिसलेला, म्हणजे तो गावाकडचे म्हातारे असतात ना, धोतर वगैरे घातलेला, ते जेवताना बसवले होते ह्या हॉटेलमध्ये. पण त्यांनी घरून डब्बा वगैरे आणला होता, इथनं काहीच घेतलेलं नव्हतं. ते हॉटेलचे मालक त्यांना खूप काय काय बोलले. तुम्हाला कोणी सांगितले तर बसायचं हे येते. ते आजोबाला तिथून उठून लावलं जेवताना त्यांनी. तर आम्हाला पण खूप वाईट वाटलं, आम्हाला पण खावासं वाटत नव्हतं नंतर तिथे बसून, पण काय करणार. आत्ता आम्ही घरी आलो आहे आणि घरी आल्याच्या नंतर तुळशीला औषध द्यायचा असतो, तर तेच आम्ही आता तुळशीला औषध देतो आहे.
सो आत्ता आम्ही आलेलो आहोत घरी आणि तुम्ही पाहिलंच किती गर्दी होती आळंदीमध्ये. तर आत्ता करणार आहोत पुरणपोळ्याचा स्वयंपाक. त्याच्या अगोदर सगळं आता साडी वगैरे काढून ठेवावं लागेल आणि थोडं ह्यावेळेस सिम्पलच होतं कारण की असं काही नाही आहे. असंच म्हणलं चला ह्यावेळेस असं काहीतरी करू. लास्ट टाइम सगळा बुचुडा आणि गजरे वगैरे, ह्यावेळेस गजरे आम्ही तिथे घेणार होतो पण काय एवढं गर्दी एवढं ऊन होतं ना त्याच्यामुळे काही सुधारलंच नाही. खूप गर्दी पण असल्यामुळं आणि हे सगळं कुंकू हे ते झाले सगळे असं होतच असतं आणि हेच झाल्याच्या नंतर तर आज म्हणजे ह्याला असतं सगळं महत्त्व असतं कुंकाला. तर चला आता माऊ थांब बोलते तिला काय पण थांबते की नाही. मीना थांबते आणि नंतर आराम वगैरे केल्याच्या नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार. तर पण चला तर खूप कंटाळा